नमस्कार मित्रांनो, मी विभास खोदले स्वागत करतो पुन्हा एकदा आपली बातमी या आपल्या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, सर्वप्रथम मला माफ करा, काही वैयक्तिक कारणामुळे गेले 15 ते 20 दिवस माझ्या चॅनलवरती एकही व्हिडिओ अपलोड होऊ शकला नाही. पण आता सगळे काही ठीक आहे व त्यानंतर तुम्हाला दीपावलीच्या देखील खूप खूप शुभेच्छा. आज भाऊबीज आहे. या भाऊबीजच्या देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता सगळे ठीक आहे. आता कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही. आता माझ्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओज, वेळोवेळी अपडेट तुम्हाला जे आहे ते मिळत राहतील. माझ्या सर्व मित्रांनो आणि भगिनींनो, आज मी तुमच्यासाठी 2 अपडेट घेऊन आलो आहे. एक अपडेट अशी आहे, की ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार आणि दुसरी अपडेट अशी आहे, की के-वाय-सीची जी बातमी कालपासून जी मीडियामध्ये फिरते, की के-वाय-सी आता त्याची जी अट आहे, ती आता थांबवण्यात आली आहे इलेक्शन्समुळे. तर संपूर्ण या दोन्ही बातम्या ज्या आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ देखील लाईक करा. तर तुम्ही इथे स्क्रीनवरती वाचू शकता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात निवडणुकांची आचारसंहिता लागणार असल्याने या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिला जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, की महाराष्ट्रामध्ये लोकल बॉडी इलेक्शन्स म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसं की महानगरपालिकेच्या, नगरपालिका, नगरपंचायत, स्थानिक पातळीवरच्या ज्या काही निवडणुका आहेत, जसं की झेड-पी वगैरेच्या निवडणुका. याची जी निवडणूक आहे, या गेल्या 2-3 ह्या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे व त्याची आचारसंहिता जी आहे ना, निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, की नोव्हेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता या निवडणुकांची लागू शकते. टप्प्याटप्प्याने या निवडणुका होणार आहेत. म्हणजे पहिला मे बी नगरपंचायतीच्या होतील, त्यानंतर झेड-पीच्या होतील, अशा टप्प्याटप्प्याने होणार आहेत. तर त नोव्हेंबरच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागू शकते आणि तुम्हाला माहितीच आहे, की आचारसंहितेच्या काळामध्ये कोणतेही सरकारी कामे जे आहेत ते होत नाही. त्यामुळे सरकारचा प्रयत्न असा असणार आहे, की ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे, 16वा हप्ता असेल मे बी, तो तुमच्या बँक खात्यामध्ये देण्यात येईल. पण मात्र या संदर्भात कोणती अधिकृत माहिती सरकारच्या सूत्रांनुसार समोर आली नाही. मात्र सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार 25 ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान लाडक्या बहिणीला ऑक्टोबर महिन्याचे ₹1500 वितरित केले जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर के-वाय-सीची बातमी पाहूया. ही अतिशय आनंदाची बातमी आहे. अनेक महिलांना याबाबत टेन्शन होते, की के-वाय-सी होत नाहीये, ओ-टी-पी प्रॉब्लेम होत आहेत, नेटवर्क इश्यू होतोय, वेबसाईट पोर्टलवरती लॉग इन होत नाहीये. अशी भरपूर समस्या आहेत. तुर्तास तरी सरकारने याच्यावरती ब्रेक लावला आहे. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी घातलेली ई-के-वाय-सीची अट स्थगित केली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ताही पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर ई-के-वाय-सीमुळे लाडक्या बहिणी टेन्शनमध्ये आल्या होत्या. मात्र आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लाडक्या बहीण योजनेचा फायदा अनेक जण पात्र नसताना सुद्धा घेत असल्याने निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारने या योजनेसाठी ई-के-वाय-सी करण्याची अट घातली होती. आता ही के-वाय-सी का बंद केली? कारण की मित्रांनो, अ, अनेक महिला ज्या आहेत, जसं की गावाकडच्या वगैरे, या नाराज होत्या सरकारवरती या ई-के-वाय-सीमुळे. म्हणून आणि आणि आता इलेक्शन असल्यामुळे सरकारला कोणत्याही प्रकारचं रिस्क घ्यायचं नाही. कोणाला महिलेला नाराज करायचं नाही. कारण याचा इम्पॅक्ट जो आहे ना, तो इलेक्शनच्या निकालावरती पडू शकतो आणि खूप महत्त्वाचे इलेक्शन जे आहेत येणाऱ्या काळात महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे सरकार रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे सरकारने जे आहे, ही जी ई-के-वाय-सीची अट जी होती ही तुर्तास तरी थांबवण्यात आली आहे. मग आता ही पुन्हा कधी सुरू होईल? तर मे बी चान्सेस असे आहेत, की इलेक्शन जेव्हा संपेल, तेव्हा पुन्हा एकदा ही ई-के-वाय-सी सुरू करण्यात येईल. मात्र ई-के-वाय-सी करताना महिलांना अनेक अडचणी येत होत्या. ई-के-वाय-सी केल्यास अनेक महिलांची नावे यादीतून कट होण्याची शक्यता होती. त्यामुळेच महिला वर्गात मोठ्या भीतीचे वातावरण पसरले. सरकार जाणून-बुजून आम्हाला अपात्र करण्यासाठी ही ई-के-वाय-सी अट घालत आहे, अशी भावना देखील अनेक महिलांमध्ये सुरू होती.
तसंच आगामी काळात जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. अशा वेळी जर महिला नाराज होत असतील, अशा वेळी जर महिला नाराज झाल्या, तर त्यांच्या नाराजीचा फटका या निवडणुकीवर बसवते. जे मी तुम्हाला सांगितलं, तेच इथे देखील लिहिलं आहे. म्हणूनच सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सीची अट तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, असं बोललं जातंय. मात्र सरकारकडून अद्याप यामागचं कारण स्पष्ट करण्यात आले नाही. तुर्तास फक्त यांनी फक्त ही ई-के-वाय-सीची अट ही फक्त थांबवण्यात आली आहे. पण कारण मात्र यामागचं कोणत्याही प्रकारचं सरकारने सांगितलेलं नाही. तर मित्रांनो, ह्या होत्या तुमच्यासाठी आजच्या 2 मोठ्या बातम्या. तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी पूर्णपणे प्रयत्न करतो की सर्व कमेंटची मी उत्तरं देईलच. कोणत्याही प्रकारचा काही त्रास नाही. माझ्या चॅनलवरती आता रोजच्या रोज व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला माहिती मिळत राहील. व्हिडिओ लाईक करा. तुमच्या सर्व ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचे जे काही प्रश्न असतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून सुटतील. चॅनलवरती पहिल्यांदा व्हिजिट केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.